जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज होळी आहे आणि होळी निमित्त मी गावाला आलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही म्हणजे सगळ्या गावातल्या घरातून फाट्या जमा करतो। जे देतील ते त्यांच्या इच्छेप्रमाणे 1-2 फाट्या किती द्यायची ती देतात आणि मग ते घेऊन आम्ही होळीच्या ठिकाणी जमा करतो आणि घेऊन जातो। तर आता आम्ही फाट्या घ्यायला चला फाट्या घ्यायला पाहिला। अरे चल चला, तर आम्ही फाट्या घ्यायला आलोय। मी तुला ऑफर देतो एक तर फाट्या तर दे व्यवस्थित जास्त, नाही तर मग सगळं पूर्ण वडापाव दे। काय बोलतो बोल, ऑफर बघा जेवढी पाहिजे तेवढी घेऊन दे। मग त्याला योगदान कर ना होलीचे। 4 वडा दे, मग 4 वडा बरं 4 वडापाव दे पोरांना खायला। हो लवकर, वडापाव देतो की फाट्या? चॉकलेट दे, चॉकलेट आता नाही आलं। चॉकलेट का? मग चॉकलेट दे, एकच चॉकलेट दान कर चल। नाना एकच चॉकलेट या वडा वडा उचला, वडा उचला, उचला उचला। मी काय बोलतोय, वडापाव नको देऊ पण काहीतरी दे पोरांना, बिस्किट बिस्किट, लॉलीपॉप 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 लॉलीपॉप। लॉलीपॉप देऊ बोल तुझ्याकडे। पेप्सी घेऊ का? एवढे पेप्सी कमी चला लाईन मध्ये या, लाईन मध्ये। राजा चल पेप्सी आण चल। ऑर्डर घेऊन आलोय, ऑर्डर जमान्याचे पेपर घेऊन आले, डेट कोण तुझ्या लवकर दे। राजा राजा पहिले बाहेर पोरा बघे किती आहेत हे मोजे, काउंटिंग कर तुझ्या फटाफट काउंटिंग कर। 30 30 आणि 30 अरे त्याने घेतली त्यांनी निघा। आता आपण पेप्सी वाटप करतोय। चला चला आणि लगेच आले। चला बाय यार त्याला दे आणि डबल घेऊ चला लाल लाल पुरे। ए इसू दे, इसू बारीक आहे। अरे इसू बारीक आहे। चला पहिले झालं हॅलो 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 गे, हॅलो गे झाले का? चला चला संख्या 3 पत्ती आधी बद्रीनाथ। राजा राजा राजा
मालक राहिले आणि आमचे मेन नरेश गोळे. नरेश गोळे अशी पेप्सी जाऊन घे पकड कॅमेरा रे सर्वांना. चला पाटांचे तर 5-5 वणके उचलायचे 5 पेप्सी घ्यायला आलो काही पाटे घ्यायला एकच. अरे पेप्सीचे पैसे द्यायला लागतील मग. थांब रे तो ठेव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुरणपोळीची तयारी सुरू आहे. दरवर्षी आमच्याकडे होलबाईला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. गावातील सगळ्या घरांमध्ये आजच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी पुरणपोळी बनतेच आणि सगळ्या गावातील बायका त्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन होळीजवळ येतात आणि होळीला नैवेद्य दिला जातो.
तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची होळीचं कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता याच्यानंतर आम्ही घरी जाणार, जेवणार, मस्त पुरणपोळी खाणार गोड गोड. आणि आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे 6वं वर्ष डिपेलचं खूप मजा येणार आहे. वर्षापूर्वी होळीची पूर्ण वाट लावून टाकली होती, लावून टाकली या वर्षी भावेश काय करणार आहे. आणि होळीच्या खूप मजा आहे. भावेश किती मजा आहे होळीच्या सगळं खूप मजा आहे. फक्त तू 10 वाईट नको टाकू म्हणजे कसं वाट टाकली लोकांना मजा येईल. अजून 15 टाकणार. यावर्षी आपण ट्रॉफीचा मान मिळवण्याचा प्रयत्न करूयाच. बघूया डीपीएल ला आपले नाईट्स मॅचेस असतात मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. डीपीएल म्हणजे खूप फेमस झालेले आमच्या गावात 6वं वर्ष आणि गाजत वाजत हा वर्ष आम्ही ना. उद्या सकाळी आमचा होळीचं फंक्शन होणार आहे. भावेशकडे होणार आहे. सगळ्यांनी दाखवा. आपण जे खेळ खेळतो होळीसाठी ते मला खूप मिस करतो. आम्ही कबड्डी, चिचोका, लंगडी 7 दिवस गोल रिंग बनवलं. 7 दिवस मी तर रोज असतो जो ते जाऊ दे. आपण गावात आरोल टाकत होत्या काय नाही. आपण चाप घेऊन जायचो नाही का ते आणायला. काय यार ते दिवस गेले यार खूप. हे पोरांना आजकाल मोबाईल मध्ये खूप बिझी झाली. तूच क्रिकेट आणलास गावामध्ये. क्रिकेट ठीक आहे, क्रिकेट मी का खेळतो कारण की मला ती सवय लागली क्रिकेटची, त्यामुळे मला क्रिकेट खेळत होतं. मी असं नाही की म्हणते क्रिकेट माझं सर्वच आहे, माझे ते खेळ पण इम्पॉर्टंट, पण आता ती जागा तशी राहिली नाही. तिथे म्हणजे आरोग्य मार हॉटेल घालत नुसतं कुदवलं जाम कुदवलं नुसतं हेल्प नाही लावायचा. नाही दिसत होता मला खेळामध्ये बाबराचा. आमची सवंगडी खूप होती पहिले दिवशी भाजी यार राम राम तर वाट आपले सकाळी पाट्या दल्ले होते. आपण काय दिवसच गेले ते दिवस राहिले त्या गेले ते दिवस राहिले त्या. चला 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 जेवण घ्या आणि आपल्या ग्राउंड वरती चला. चला आता जेवायला पुरणपोळीचा स्वाद घेऊ. मित्र तुम्ही बघू शकता आता होळीच्या दिवशी बघू शकता कसं डीपीएलचं केलं आम्ही यावर्षी. आणि यावर्षी मजा येणार आहे आणि मला तर खूप मजा येणार आहे. एक्साइटेड आहे मी खूप खेळण्यासाठी. सहकारी कसे करतात आणि प्लेयर्स दाखवणार त्यांना. मित्रांनो आमच्याकडे मुरबाड स्पोर्ट्सचे टी शर्ट, बॅग्स, सर्व काही आमच्याकडे वस्तू मिळतात. तुम्ही आमच्या मुरबाड स्पोर्टला भेट देऊ शकतात. असेल तर अजित गोरटचा नंबर मी तुम्हाला या यूट्यूबला मी टाकून देतो आणि माझं पण टाकतो कारण की आमच्याकडे सर्व अवेलेबल आहे स्पोर्ट्सचे. तुम्ही टी शर्टचं हे पण बघू शकता. मुरबाड स्पोर्ट्सची बॅग, लोगो आणि बॅग्स खूप आमच्याकडे सवलतीने मिळतील तुम्हाला. बॅगचा स्ट्रोक पण खूप भारी आहे. बस झाला. उत्तर
पहाटेचे 4 वाजलेत आणि सगळे पोरं इथे झोपलेत, सगळे लुडकलेत. तुम्हाला दाखवतो मी आता. सात वाजले सकाळचे. रात्री 10 वाजल्यापासून मॅच चालू झाल्या होत्या आणि आता फायनल चालू झाली. फायनलचा खेळ चालू आहे. फायनल बघायची आणि झोपायला जायचा. ओय झोपायला नाही ओली. माऊली मागो, माऊली माऊली मागो. ए माऊली हो ना साईडला, माऊली हो माग. एक बॉल मध्ये 4 आलाय. फायनलचा थरार चालू आहे. फुल प्लॅनिंग मध्ये गेम चालू आहे. 1ला 4. बघूया काय होतंय. 1ला 4 फायनल. एकला 4. अडलाय. नका येऊ. ये चला पलू दे उचल ना हातानी. तू नाटक करतो रे. त्या बिचारा लावलं होतं बघ. पागरू अर्णव पाणीवर पाणीवत रे. ए पाणीवता. ए पाणीवता ना रे पटकन. ए वत पाणीवत पाणीवत पाणीवत. अर्धा तास पण झोपून दिला नाही पोरांनी. झोपलो होतो, उठवला, अथरुणामध्येच कलर लावला. प्लस या भावेशनी मला बाहेर खेचून काढून पाणी ओतला सगळा. आता चला, आता दुसऱ्यांची बारी. इकडं इकडं इकडं.
लाडू बाहेर आला रे, बाहेर आला. चला जोडीला सगळं का हल्लं मला कामत नाही. काठी घेऊन आलाय खायला बायाच्या हातात हो. फिरू का बोलतो आज गेला सकाळीच पळवला. तर मित्रांनो आम्ही पोहायला आलो होतो. पोहून झालेला आहे आमचा. अजून पोरं एन्जॉय करतायत नदीमध्ये. खूप कलर मारले यांनी अंगावर माझ्या, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. खूप मस्ती केली. मला तर खूप माखवलं यांनी, लय बेकार. हे बघा कसे मानवाची पूर्ण वाट लागली यार. मला वाटत नाही अकरा 2 दिवस तरी होली नाही खेळत होते. आज मला वाटतं एकदम फायरिंग चालू पाहिजे ना. होली का निशान, होली का निशान. लय बाबा तुम्ही गोले उठतात पार्टनर डायरेक्ट. माझे 2 गोले उठलेत. नवरूच्या मग कसे पडले. हो गावात जरा मजा असं, माहोल वेगळा असतो. सगळे एकत्र येतात पोरं. एन्जॉयमेंट. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. रुंद कपडा मंदी